1935 साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करून स्वामी अँड फ्रेंड्स नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एकापाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचताना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातील एक गोष्ट दी गाईड यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपटही निघाला. शिवाय त्यांच्या मालगुडी डेजवर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या फुलक्या विनोदांमुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. आपण आता लेखकाबद्दल माहिती मिळवूया. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑल द टाईम R.K. नारायण. भारतातील साहित्य क्षेत्रातील अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्यांपैकी R.K. नारायणन हे एक फार मोठे साहित्यकार भारतातील आहेत. R.K. नारायण is responsible for many of the outstanding literary works India has ever produced. And this book is particular captures the essence of India under British ruling and the mind and life of a typical teenage kid. भारत जेव्हा पारतंत्र्यात होता त्या काळातील ब्रिटिशांच्या अंडर जो सगळा कारभार चालत असे त्या कारभारामध्ये लहान मुलांच्या मनावर आणि जीवनपद्धतीवर होणारा परिणाम याचं उत्तम चित्रण R.K. नारायण आपल्या कथांमध्ये करतात. अदर ग्रेट वर्क्स बाय नारायण इन्क्लूड. त्यांचं जे अनेक साहित्य प्रसिद्ध झालेलं आहे त्यापैकी खालील काही महत्त्वाचे साहित्य: मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स अँड मेनी मोर लिटररी वर्क्स सच ॲज द रामायणा, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. यापैकी त्यांची सगळी पुस्तके ही अतिशय वाचनीय आहेत. भाषाशैली अतिशय साधी, सोपी आणि सिंपल आहे. इंग्रजीमध्ये लेखन केलेलं असलं तरी कुठल्याही बोजड शब्दांचा वापर R.K. नारायण करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कथा, त्यांच्या गोष्टी या वाचकाला अतिशय प्रभावीपणे समजतात आणि वाचण्याची आवड निर्माण करतात. नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण आपला 2.5 बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण या पाठाबद्दल अधिक माहिती मिळवूया. मैत्रिणींनो, या पाठामध्ये आपल्याला एक बुक रिव्ह्यू दिलेला आहे आणि या पद्धतीनेच आपण इतर पुस्तकांचा, आपल्याला जी पुस्तकं वाचलेली आहेत, आपल्याला जी पुस्तकं आवडलेली आहेत त्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू लिहिण्याचा आपण प्रयत्न करणार आहात. बुक रिव्ह्यू म्हणजेच थोडक्यात पुस्तकाचे परीक्षण. सो रिमेंबर, व्हाईल रीडिंग द लेसन यू हॅव टू फाइंड आउट द मेन आयडियाज और द मेन पॉइंट्स विच आर नेसेसरी टू राईट अ बुक रिव्ह्यू. सो लेट्स स्टार्ट. अ लिटिल बिट अबाउट द बुक. स्वामी अँड फ्रेंड्स या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिलेली आहे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स. सो आय वुड रॅदर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. इथे लेखकाने सुरुवातीला सांगितलंय की मी या पुस्तकाबद्दल, गोष्टीबद्दल फारसं तुम्हाला काही सांगणार नाहीये, कारण त्यामुळे तुमचं मत वेगळं होण्याची शक्यता असते. दॅट शुड बी अ स्पॉयलर्स. म्हणून प्रत्येकाने आपलं पुस्तक वाचायचं आहे आणि आपल्याला काय वाटतंय
हे प्रत्येकाचं दृष्टिकोनातनं, प्रत्येकाच्या नजरेतनं ते मांडायला प्रत्येकाने शिकायचं असतं. पुढच्या पॅरेग्राफमध्ये या पुस्तकातला कथेचा जो नायक आहे 10 वर्षाचा मुलगा स्वामी, त्याच्याबद्दल लेखक सांगतात. स्वामी इज अ मिस्chievous लिटल किड of about 10 years old and living in the era where India was under the British rule. पारतंत्र्याच्या काळातील ही गोष्ट आहे. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. त्याला शाळा अजिबात आवडत नव्हती. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. बघा, इथे तुम्हाला नाईटमेअर हा शब्द हायलाईट केलेला आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला इकडे मार्जिनमध्ये दिलेला आहे. नाईटमेअर, अ व्हेरी फ्रायटनिंग एक्सपिरियन्स. म्हणजे त्या काळी शाळा ही मुलांसाठी एक भीतीदायक गोष्ट होती आणि त्यामुळे त्याला ती शाळा आवडत नव्हती. एनिवे, द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्स ऑफ धिस किड and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. तो काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करायला जायचा आणि त्यातून त्रासदायक अशा गोष्टी घडायच्या न कळत आणि त्याच्याबद्दल त्याला त्याच्या वडिलांकडनं चांगला मार मिळायचा. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटिल किड. अतिशय बोलका होता. अँड थिंक्स दॅट्स हिज वे ऑफ फेसिंग लाईफ, talking himself out of everything. But he does learn the truth the harsh way. त्याला जीवनातलं सत्य कळायचं, पण ते मोठ्या काय म्हणूया आपण त्रासदायक किंवा कठीण प्रसंगातून गेल्यावर त्याच्या ते लक्षात यायचं. As many teens back then, all he wants to do is play under the sun. इतर मुलांसारखंच त्याला उन्हात खेळायला आवडायचं. किक समथिंग, कशाला तरी लाथ मारणे. क्लाइंब अ ट्री, झाडावर चढणे. ब्रेक समथिंग, काहीतरी तोडफोड करणे. अँड हॅरेस समबडी, आणि इतरांना त्रास देणे. कंसात काय लिहिलं आहे बघा, अनलाईक किड्स टुडे. आजची मुलं असं करत नाहीत कारण त्यांना पालक रागवतात आणि मुलंही ऐकतात. दिस इन फॅक्ट वॉज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. म्हणजे भारतामध्ये साधारणतः अशा पद्धतीने त्या काळात मुलं वाढत होती, कारण त्यांच्या आयुष्यात टेक्नॉलॉजी नव्हतीच. तुमच्यासारखा मोबाईल, गेम्स, व्हिडिओ गेम्स, टी व्ही असं काहीही त्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवॉक. त्यामुळे खेळायचं आणि धुडगूस घालायचं एवढंच त्यांचं काम होतं. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स? इन धिस रिगार्ड, नारायण गेट्स डीपली इन टू द वर्किंग्स ऑफ स्वामीज 10-year-old माइंड. बघा, इथे लेखकांनी काय सांगितलं की हा स्वामी, हा जो टिपिकल म्हणजे कॉमन मुलगा होता 10 वर्षाचा, त्याचं वागणं, चालणं, बोलणं हे समजून घेण्यासाठी नारायण यांना 10 वर्षाच्या मुलाच्या मनात शिरावं लागलं. एक्सप्लेनिंग एक्विजिटली हाऊ ही थिंक्स अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ह ऑफ द वर्ल्ड इज. इथे पुन्हा एक्विजिटली आणि पर्स्पेक्टिव्ह हे 2 शब्द हायलाईट केलेले आहेत. त्याचे आपण अर्थ बघूया. एक्विजिट, मिनिंग ऑफ एक्विजिट इज इन अ प्लीजिंग मॅनर, खूप आनंददायी पद्धतीने. आणि पर्स्पेक्टिव्ह मीन्स पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याच्या दृष्टिकोनातनं, त्याच्या आनंदी दृष्टिकोनातनं, त्याच्या मनाचा विचार करून याचं कथानक नारायण मांडतात. द रीडर डज फील लाईक स्वामी. आणि त्यामुळे ही गोष्ट वाचताना आपण स्वतःच स्वामी आहोत असा भास वाचकांना होतो. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेस. आणि जसजशी कथा पुढे जाते तसतसं वाचक त्याच्यामध्ये रममाण होऊन आनंद घेतो. दॅट्स द मॅजिक ऑफ नारायण. सिग्निफिकन्स ऑफ द बुक. इथे पुस्तकाचं वैशिष्ट्य दिलेली आहेत आपल्याला. स्वामी अँड फ्रेंड्स बाय R.K. नारायण इज नॉट मिअरली an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a teen book. म्हणजे ही कथा वाचताना आपल्याला फक्त आनंदच मिळत नाही, तर अनेक साहित्यातले जे भाषाविष्कार आहेत ते आपल्याला या छोट्या मुलांच्या पुस्तकात सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आणि हेच या पुस्तकाचं
आणि लेखकाचं वैशिष्ट्य आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for the students who study literature as a subject at schools. म्हणजे भारतामध्ये म्हणा किंवा एशियन कॉन्टिनंट म्हणजे आशिया खंडामध्ये हे पुस्तक स्टडी टेक्स्ट म्हणून वापरलं जातं. अभ्यास पुस्तक म्हणून जी मुलं साहित्याचा अभ्यास करतात अशा मुलांसाठी हे पुस्तक पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं जातं. दिस डज नॉट मीन दॅट द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रामर अँड टेक्निकल जॉर्गॉन. म्हणजे जरी साहित्य क्षेत्रातलं हे समृद्ध पुस्तक असलं तरी ह्या पुस्तकातल्या भाषेमध्ये वापरलेलं ग्रामर असेल, व्याकरण असेल किंवा तांत्रिक जे शब्द आहेत हे अतिशय सोपे आहेत. कुठेही अवघड पद्धतीचा वापर केलेला नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन द कॉन्ट्ररी टू धिस. म्हणजे अशी कुठलीही अवघड भाषा नाही आहे. पुस्तक वाचताना आपल्या ते लक्षात येतं. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक R.K. नारायण. म्हणजे पुस्तक वाचतानाच आपल्याला लक्षात येतं की ही अतिशय साधी सोपी भाषा वापरलेली आहे आणि आपल्याला पण आश्चर्य वाटतं की R.K. नारायण यांसारखे जे जिनियस आहेत साहित्यिक, जे सर्वमान्य साहित्यिक आहेत, श्रेष्ठ साहित्यिक आहेत, अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकाच्या लेखणीतून इतकी सोपी आणि साधी सरळ भाषा कशी बरं आली. आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाउट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड्स टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि वाक्यसुद्धा कशी आहेत तर सिम्पल आणि शॉर्ट आहेत. इट इज मेन्शन इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्chievous 10-year-old Indian boy. And some parents may be concerned about the influence this will have on their already mischievous children. But the book is as such that it encompasses the mischief of the kids in a view of the kid which is harmless and pure in his perspective. इथे लेखकाने काय सांगितलं आहे की जिथे सुरुवातीला पुस्तकाचं ते डिस्क्रिप्शन दिलेलं असतं थोडक्यात, तर त्याच्यामध्ये एका लहान खोडकर मुलाची इथे गोष्ट सांगितलेली आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा पालकांना असं वाटलं की ही गोष्ट आमच्या खोडकर मुलांनी ऐकली तर त्यांच्यावर अजून काही दुष्परिणाम होईल का. पण तसं काहीही होत नाही आहे. इट एनकम्पासेस. बघा, एनकम्पासेसचा अर्थ आहे सर्कल्स अराउंड. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही आपल्याला काय सांगते, सर्कल एनकम्पासेस द मिस्chief ऑफ द किड्स इन द व्ह्यू ऑफ किड. म्हणजे ही जी मुलं खोड्या करतात त्यांच्या दृष्टिकोनातनं ह्या खोड्या कशा पद्धतीने हार्मलेस आहेत की ज्याच्यामुळे कोणालाही त्रास होत नाही आणि प्युअर निष्पाप आहेत. त्यांच्या मनात कोणाबद्दलही राग, द्वेष, मत्सर नाही. तर हे त्या जे काही गोष्टी करतात ते अत्यंत निष्पापपणे ते करतायत. ऑल्सो अमिडस्ट ऑल द मिस्chief अँड नॉटीनीज we actually find that Swami is a loving and a tender kid who's actually very sensitive. आणि मग हे सगळं वाचल्यावर आपल्या लक्षात येतं किंवा गोष्ट वाचताच आपल्या लक्षात येतं की स्वामी हा एक अत्यंत प्रेमळ आणि समजूतदार किंवा ज्याला आपण म्हणूया की भावनाशील असा मुलगा आहे, सेन्सिटिव्ह आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे इट इज ऑल्सो अ नोन फॅक्ट दॅट मिस्chievous किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल. आणि जी खोडकर मुलं असतात तीच अत्यंत सेन्सिटिव्ह, भावूक आणि प्रेमळ असतात. अँड R.K. नारायण डज अ ग्रेट जॉब कन्व्हेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हेच सांगण्याचा प्रयत्न R.K. नारायण हे या कथेतून करतात. तो तुम्हाला करायचा आहे. रेफर टू द स्टोरी द बॉय हू ब्रोक द बँक, दॅट इज लेसन 2.2 बाय रस्किन बॉन्ड. ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. आता या गोष्टीचाच तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा आहे. रीड इट केअरफुली अँड राईट अ रिव्ह्यू ऑफ द सेम कीपिंग द फॉलोइंग पॉईंट्स इन माइंड. ह्या गोष्टीचा रिव्ह्यू तुम्ही लिहिणार आहात. त्याचे पॉईंट्स इथे दिलेले आहेत. नेम ऑफ स्टोरी अँड द रायटर, टाईप ऑफ स्टोरी, बॅकग्राऊंड अँड सेटिंग
या मुद्द्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे रिगार्डिंग पॉईंट्स टाईम अँड प्लेस, मेन कॅरेक्टर्स इन द स्टोरी, प्रॉब्लेम फेस्ड, लँग्वेज यूज, what you like about the story, what you did not like about it, and your general opinion of the story. पुढच्या भागात तुम्हाला एक बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रेड रिसेंटली. यूज द फॉलोइंग पॉईंट्स फॉर युअर बुक रिव्ह्यू. तुम्ही सुट्टीमध्ये अनेक गोष्टीची पुस्तके वाचली असतील, त्यापैकी कोणत्याही तुम्हाला आवडलेल्या मनाला भावलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्ही लिहायचा आहे. त्याचे पॉईंट्स बघा. इंट्रोडक्शन, थोडक्यात प्रस्तावना लिहायची आहे. सिलेक्टिव्हिटी ऑफ कंटेंट, सब्जेक्ट किंवा टायटल ॲप्रोप्रिएसी, त्याचं टायटल तुम्हाला योग्य वाटतंय का. सिक्वेन्स ऑफ कंटेंट्स, लँग्वेज कशी वापरलेली आहे. गुड पॉईंट्स, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ द बुक, त्याचा तुम्हाला काय फायदा झालेला आहे. डीमेरिट्स किंवा शॉर्टकमिंग्स, की त्या पुस्तकात तुम्हाला काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याही तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. अँड व्हॉट मेसेज यू हॅव गॉट फ्रॉम द स्टोरी ऑर दॅट बुक, ऑर यू हॅव टू राईट युअर ओन ओपिनियन्स ऑर व्ह्यूज बेस्ड ऑन दॅट बुक. अँड इन द लास्ट, इन शॉर्ट, यू हॅव टू राईट द कन्क्ल्युजन. थँक्यू. पुढच्या भागात तुम्हाला एक बुक रिव्ह्यू लिहायचा आहे. राईट अ कम्प्लीट रिव्ह्यू ऑन एनी बुक दॅट यू हॅव रेड रिसेंटली. यूज द फॉलोइंग पॉईंट्स फॉर युअर बुक रिव्ह्यू. तुम्ही सुट्टीमध्ये अनेक गोष्टीची पुस्तके वाचली असतील, त्यापैकी कोणत्याही तुम्हाला आवडलेल्या मनाला भावलेल्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्ही लिहायचा आहे. त्याचे पॉईंट्स बघा. इंट्रोडक्शन, थोडक्यात प्रस्तावना लिहायची आहे. सिलेक्टिव्हिटी ऑफ कंटेंट, सब्जेक्ट किंवा टायटल ॲप्रोप्रिएसी, त्याचं टायटल तुम्हाला योग्य वाटतंय का. सिक्वेन्स ऑफ कंटेंट्स, लँग्वेज कशी वापरलेली आहे. गुड पॉईंट्स, त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ द बुक, त्याचा तुम्हाला काय फायदा झालेला आहे. डीमेरिट्स किंवा शॉर्टकमिंग्स, की त्या पुस्तकात तुम्हाला काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याही तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. अँड व्हॉट मेसेज यू हॅव गॉट फ्रॉम द स्टोरी ऑर दॅट बुक, ऑर यू हॅव टू राईट युअर ओन ओपिनियन्स ऑर व्ह्यूज based on that book. And in the last, in short, you have to write the conclusion. Thank you.